शाळेचे दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. प्रत्येकाच्या असंख्य आठवणी या काळाशी जोडलेल्या असतात. शाळेतला आपला रोजचा दिनक्रमही सगळ्यांना आता आठवत असेल. रोज सकाळी ठराविक वेळेला घंटा वाजली की सगळ्यांनी एका ठिकाणी एकत्र जमून जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणायचं. त्यानंतर रोजच्या परिपाठाचा भाग म्हणून एक सामूहिक प्रतिज्ञा म्हणायचो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, असे शब्द असलेली प्रतिज्ञा आजसुद्धा कित्येक जणांना अगदी अचूक तोंडपाठ असेल. आपल्या अभ्यासाच्या सर्व पुस्तकांमध्ये ही प्रतिज्ञा पहिल्या काही पानांमध्ये छापलेली असते. पण कधी आपण असा विचार केलाय की ही प्रतिज्ञा आली कशी, कुठून आली, कोणी आणली? तर याच विषयी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा. अगदी आत्तापर्यंतच्या या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहीत नव्हतं. अगदी जे आपली पुस्तकं तयार करतात त्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाकडेही याचं उत्तर नव्हतं. पण आता ते उत्तर मिळालं आहे. ही प्रतिज्ञा मूळ आंध्र प्रदेश या राज्यातून संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाली आहे. आंध्र प्रदेशातले सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पेदेमरी वेंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे. पेदेमरी वेंकट सुब्बाराव यांचा जन्म आंध्र प्रदेश राज्यातील नालगोंडा जिल्ह्यात अन्नेपर्ती या गावी 10 जून 1916 रोजी झाला. त्यांची मातृभाषा तेलुगूप्रमाणेच संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं. ते विशाखापट्टणम जिल्ह्याचे अनेक वर्ष जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातही योगदान दिलं होतं. या देशप्रेमातूनच आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना म्हणण्यासाठी म्हणून त्यांनी ही प्रतिज्ञा प्रथम 1962 मध्ये तेलुगू भाषेमधून लिहिली. विशाखापट्टणममधील एका शाळेत 1963 साली या प्रतिज्ञेचे सर्वात पहिल्यांदा वाचन केले गेलं. 26 जानेवारी 1965 पासून ही प्रतिज्ञा संपूर्ण देशात लागू करण्यात आली. त्याच वर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात या प्रतिज्ञेचा 18 भारतीय भाषात अनुवाद करून भारतातील सर्व राज्यांमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्थानिक भाषेनुसार ही प्रतिज्ञा समाविष्ट करण्यात आली. तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देखील देण्यात आला. पेदेमरी वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली ही प्रतिज्ञा संपूर्ण भारतभर पोहोचली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुब्बाराव यांना याविषयी काहीच कल्पना नव्हती. आपण कधीतरी लिहून ठेवलेले शब्द आज संपूर्ण देशभरात रोज म्हटले जात आहेत याबद्दल ते पूर्णतः अनभिज्ञ होते. त्यांच्या मुलांनाही याची काहीच माहिती नव्हती. सुब्बाराव जेव्हा नोकरीतून निवृत्त झाले त्यानंतर 1987 मध्ये एकदा त्यांच्या नातीला तिच्या पाठ्यपुस्तकात असलेली ही प्रतिज्ञा वाचत असताना त्यांनी ऐकलं. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कळलं. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा एक सुखद धक्काच होता. मात्र त्यांच्या मुलांना यासोबतच या गोष्टींचंही आश्चर्य वाटलं की अद्याप ही गोष्ट कुणालाच कशी कळली नाही. आपल्याला सुद्धा जनगण मन लिहिणारे रवींद्रनाथ टागोर माहीत असतात, वंदे मातरम लिहिणारे बंकिमचंद्र चटर्जी माहीत असतात, पण राष्ट्रप्रतिज्ञा लिहिणारे पेदेमरी वेंकट सुब्बाराव मात्र माहीत नसतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काटाकीर या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.